त्यांना काय चाललंय? काय बोलत होतीस तू? विश्वंभर, मतदारांमध्ये श्रावणीमुळे तुझी झालेली बदनामी आणि लोकांना आलेला राग पाहता ह्या निवडणुकीत तू जिंकशीलच याची खात्री देता येत नाहीये. आणि ही निवडणूक तर आपल्याला जिंकायचीच आहे, म्हणून मी एक पर्याय सुचवला. त्यांना का आजपर्यंत आयुष्यात हारण्याला कधीच घाबरलो नाही मी. निवडणूक जिंकण्यापेक्षा प्रामाणिकपणा जपणं माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं राहिलंय आणि इथून पुढेही राहील. लोकांना जर का माझं काम आवडलं असेल, माझ्यावर विश्वास असेल, तर ते मला निवडून देतील. पण विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे जर का त्यांच्यावर जनतेचा विश्वास बसला असेल आणि मला जर का ते मतदान करणार नसतील, तर नको करू देत. माझा पराभव मी स्वीकारला, पण केवळ सत्तेसाठी स्वाभिमान आणि निष्ठा या दोन्ही गोष्टी विकून मी कुठलाही चुकीचा मार्ग अवलंबणार नाही. आता सध्या जरा माझी तब्येत ठीक नाही आहे, पण मी हळूहळू सावरतोय. निवडणूक जिंकण्यापेक्षा ना, निवडणूक कुठल्या मार्गाने जिंकली जाते ते सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मला एक कळत नाही, डॉक्टरनी इंजेक्शन देऊन सुद्धा एवढा फाडफाड कसा काय बोलतोय? नंदा का कदाचित माझ्यावरच्या प्रेमामुळे तू हे असं बोलली असशील, पण इतके वर्ष सांभाळून ठेवलेलं माझं तत्व, माझी निष्ठा मी सहजासहजी नाही सोडणार. कदाचित माझ्या बदनामीचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईनच, पण त्यासाठी चुकीचा मार्ग नाही निवडणार. ठीक आहे विश्वंभर, तुला जे वाटतंय तसंच होईल. माझ्या पार्टीच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना, निवडणुका येतात आणि जातात. जय पराजय हा लोकशाहीचा भाग आहे, पण आपली खरी ताकद ही पक्षाची तत्व आणि तळागाळातला कार्यकर्ता हीच आहे. आज आपल्याला बदनाम करण्यासाठी आपल्यावर आरोप केले जात आहेत, पण त्या आरोपांना उत्तर म्हणून आपण चुकीचा मार्ग नाही निवडायचा. आपलं काम हेच त्यावरचं उत्तर असेल. आपल्याला लोकांच्या दारात जायला हवं, हातामध्ये पक्षाचा झेंडा आणि मनामध्ये प्रामाणिकपणाची निष्ठा हवी. ते घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचा, त्यांची मतं जाणून घ्या, त्यांची सुखदुःख जाणून घ्या. निवडणूक ना केवळ मतांसाठी जिंकायची नसते, ती जिंकायची असते लोकांच्या विश्वासासाठी. त्यामुळे आपल्या या तरुण कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन, तुम्ही पक्षाचा कणा आहात. प्रत्येकाला जबाबदारी द्या, प्रत्येकाला सन्मानाने वागवा, सगळ्यांना एकत्र घेऊन चाला. जर काही निष्ठा असेल ना, तर विजयाच्या मार्गामध्ये कितीही अडथळे येऊ देत, विजय आपलाच असतो. चला कामाला लागा. सत्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ही निवडणूक आपणच जिंकणार. तुमचं चालू द्या, मी जरा नाश्त्याचं बघते. प्लीज कॅरी ऑन. हो डॉक्टर, काय चाललंय? काय चाललंय? काय झालं मॅडम? काय झालं? काय
इंजेक्शनचा काहीच कसा नाही परिणाम झाला? अहो पण झालं तरी काय? काय झालं काय तिकडे बघा, कॉन्फरन्स रूम मध्ये विश्वंभर कसा फडफड फडफड बोलतोय. जरा जास्तच ऍक्टिव्ह झालाय. असं तर व्हायला नको होतं. जर त्यांची तब्येत अजूनही व्यवस्थित आहे तर त्याचं काहीतरी दुसरं कारण असेल. काय दुसरं काय कारण असणार? तुम्ही त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या गोळ्या देता का? हो देते ना. म्हणून ते इंजेक्शन काही काम करत नाहीये. म्हणजे तुमच्या गोळ्यांनी अँटीडोटचं काम केलंय, त्यामुळे त्यांच्यावर इंजेक्शनचा काही परिणाम होत नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या गोळ्या देता ना ती एक सोडून 2 द्या, मग बघा काय फरक पडतो ते. 2 गोळ्या. बरोबर. आता कायमचंच काम तमाम करणार आहे मी. या त्या बाबांचं करिअरच नाही, त्यांचं आयुष्य पण संपून टाकायला निघाले. पण मी तिला बाबांना काही करू देणार नाही. फक्त तू नाही श्रावणी, आपण दोघं मिळून साहेबांचं रक्षण करू. चला मॅडम, निघतो आम्ही आता. चला. हे बघा, म्हणून सांगतोय आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत जा, त्याच्या समस्या जाणून घ्या, त्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानुसार आपली रणनीती ठरवा. एक महत्त्वाचा कॉल आलाय, तो घ्यावा लागेल. आपली आजची मीटिंग इथेच संपते. नमस्कार. नमस्कार. हो. अलकनंदा मॅडम, आमच्या डोळ्यांवर आणि कानांवर अजिबात विश्वास बसत नाहीये. साहेबांनी एकदम धडाक्यात भाषण दिलेलं आहे, कमालीचं. त्यांची सुधारलेली तब्येत बघता आम्हालाही खूप आनंद झालेला आहे. खरंय.